सोसायटीचे अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचे विद्यमान अध्यक्ष, अखिल भारतीय नृत्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले. त्याचबरोबर या सोहळ्याला ज्यांनी मुख्य प्रायोजकत्व दिलेलं आहे त्या अलविरा मोशन एंटरटेनमेंटच्या संचालिका दीपाली कांबळे मॅडम, आमचे उपाध्यक्ष अरुण गायकवाड, मी स्वतः उपाध्यक्ष पराग चौधरी, आमचे कार्यकारिणी सदस्य शशिकांत कोठावळे, आमचे सचिव चित्रसेन पवार. आपण सर्वजण जाणता की बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याचं वैभव आहे. वास्तूचा वर्धापन दिन साजरा करणं ही एकमेव उदाहरण आहे. या निमित्ताने दरवर्षी 3 दिवसीय महोत्सव आपण साजरा करतो. यंदाच्याही वर्षी 24, 25, 26 जून या रोजी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मी माननीय अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो की आपण कृपया संबोधित करावं. रंगभूमीवरील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासाठी कार्यरत असलेली बालगंधर्व परिवार ट्रस्ट ही संस्था गेली 19 वर्ष सातत्याने बालगंधर्व रंगमंदिरासाठी काम करते. 19 वर्षात आपण पाहिले की विविध कलावंतांना पुरस्कृत करून बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. भारतातील कदाचित एकमेव उदाहरण असू शकतं की एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन, वाढदिवस अशा प्रकारे सर्व कलाकार एकत्र साजरा करतात. अनेक सेलिब्रिटी आतापर्यंत या महोत्सवाला आलेले आहेत. या महोत्सवामध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारांसाठी विनामूल्य प्रवेश असतो आणि जवळजवळ आपण पाहिलं की 3 दिवसामध्ये 25 वेगवेगळ्या प्रकारचे कलाप्रकार तिथे सादर होतात. आपल्याला सोबत पत्रिका जोडलेलीच आहे, त्यात कुठले कुठले प्रोग्राम कुठल्या वेळेस आहेत तेही नमूद केलेले आहे. त्याचबरोबर यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार आणि पुण्याचे नामवंत मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्राचे निर्माते अशोक कुमारजी सराफ यांना देतोय की गेली जवळजवळ 65 वर्ष इंडस्ट्रीमध्ये सातत्याने कला क्षेत्रात, ऑर्केस्ट्रा या क्षेत्रात काम करतात. त्यांनी अनेक कलावंतांना घडवलंय आणि भारतातील अनेक दिग्गज कलावंत ज्यांची सुरुवात मेलडी मेकर्स सुरू झाली अशा व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन आम्ही गौरवतोय. त्याचबरोबर या 3 दिवसीय कार्यक्रमात भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत पासून ते महिलांसाठी लावणी, संगीत रजनी, वेगवेगळे परिसंवाद, वेगवेगळ्या नवीन येणाऱ्या चित्रपटांचं प्रमोशन या अनेक गोष्टी तिथे सादर होणार आहेत. या 3 दिवस आपण आपल्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या महोत्सवाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि आपण स्वतः तिथे उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि परत एकदा या आजच्या परिसराच्या उपस्थितीला त्याबद्दल आभार मानतो. नमस्कार, मी दीपाली कांबळे, अलविरा मोशन एंटरटेनमेंटची CEO. खरं तर हा एक खूप चांगला उपक्रम आहे कारण एकाच मंचावरती अनेक कला आपल्याला बघायला भेटतात. गेले 3 वर्ष मी या संस्थेसोबत काम करत आहे आणि मला काम करताना अतिशय आनंद होतो. माझी फॅमिली देखील या संस्थेसाठी काम करते आणि कलाकारांना खरं तर एकाच प्लॅटफॉर्मवरती जेव्हा सगळ्या कला सादर करायला भेटतात, तो मंच वापरायला भेटतो, हे कलाकारांसाठी सुद्धा समाधान असतं. आणि प्रत्येक कलाकाराचं एक लहानपणापासून स्ट्रगल करून कलाकार हा पुढे आलेला असतो. त्यामुळे माझ्या मीडियाला फक्त एवढीच विनंती राहील की कलाकार आणि ह्या कलाकारांच्या कलेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावं आणि त्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. 2026 या दिवशी या 3 दिवसाचा हा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक 24 जून रोजी दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये उद्घाटन समारंभ आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार सुद्धा संपन्न होणार आहे. त्यासोबत ज्यांना या वर्षीचा तमाशा क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला त्या रघुवीर खेडकर यांचाही सन्मान आपण करत आहोत. याचं उद्घाटन युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते पुनीतजी बालन, त्याचप्रमाणे संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भाजपा मान्य राजेशजी पांडे आणि सूर्यदत्ता एज्युकेशन सोसायटी फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी चोरडिया
यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्यानंतर पुरस्कारांचं प्रदान सुद्धा या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत. बालगंधर्व रंगमंदिर हे खास करून त्यांच्या नावाने बांधलं गेलं. ते बालगंधर्व संगीत नाटकाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या नाटकांना जे संगीत द्यायचे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, त्यांची नात प्रिया फुलंब्रीकर याही या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे नाट्य संगीत सादर करणार आहेत. वेगवेगळे कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर श्रद्धांजली मान्य लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांनाही आदरांजली वाहण्यात येणार आहे. सांगीतिक आदरांजली आहे. मेलडी मेकर्स जो ऑर्केस्ट्रा गेली 65 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्या मेलडी मेकर्सचा एक कार्यक्रम या 3 दिवसीय कार्यक्रमात आहे. त्याचबरोबर दिनांक 25 जून रोजी सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हेही आपली उपस्थिती या महोत्सवामध्ये लावणार आहेत. देऊळबंद 2 या कार्यक्रमातील या चित्रपटातील प्रवीण तरडेजी, स्नेहल तरडेजी आणि सर्व कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन जो आता चित्रपट येऊन घातलाय मामाच्या गोव्याला जाऊया या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शक बिजू माने, कुशल बदलिके, अंकुश चौधरी, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर हे देखील आपली उपस्थिती आहे. बहुचर्चित चित्रपट तुंबारची मंजुळा या चित्रपटातलेही कलाकार या बालगंधर्व रंगमंदिर महोत्सवाला आवर्जून येणार आहेत. विविध प्रकारचे असे हे कार्यक्रम आहेत. त्याचा नक्कीच आनंद आपण सगळ्यांनी जरूर घ्यावा. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपण अजून एक चित्रपट की जो चित्रपट सुद्धा आता येऊन जात आहे गबाळकोंड या चित्रपटातली सुद्धा कलाकार इथे येणार आहेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत, गप्पा मारणार आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे ज्याची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सुद्धा निवड झालेली आहे, ते स्वतः येणार आहेत. लोककलेचे गाडे अभ्यासक गणेशजी चंदन शिंदे सुद्धा येणार आहेत आणि पद्मश्री रघुवीर खेडकर या 3ही कलावंतांबरोबर गप्पा मारणार आहेत. आपल्या सगळ्यांचे परिचयाचे मुंबईचे भूषण कोरगावकर ज्यांनी सुद्धा लोककलेमध्ये आपलं जीवन झोकून दिलेलं आहे. हाही एक कार्यक्रम आहे. महोत्सव जेव्हा आम्ही पार पाडतो त्यावेळेला वेगवेगळे पारितोषिकं देतो. या पारितोषिकांच्या निमित्ताने, पुरस्काराच्या निमित्ताने फक्त मनोरंजनातल्याच दुनियेतल्या कलाकारांना पुरस्कार देतो असं नाही, तर समाजामध्ये वेगवेगळं योगदान ज्यांनी दिलेलं आहे अशा व्यक्तींनाही पुरस्कृत करतो. मग त्याच्यामध्ये आपल्या मीडियाचे जे पत्रकार असतात त्यांनाही आपण पुरस्कारांनी सन्मानित करतो. यावर्षी प्रिंट मीडियामधून लोकसत्ताचे विद्याधर कुलकर्णीजी यांना आपण बालगंधर्व गौरव पुरस्कार सन्मान प्रदान करणार आहोत. साऊंड टीव्हीचे सागर आव्हाड इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना आपण पुरस्कृत करणार आहोत आणि डिजिटल मीडियाचे विजयजी जगताप पुणे वार्ताचे यांना बालगंधर्व गौरव पुरस्कारांनी आपण सन्मानित करणार आहोत. असे वर्गच कार्यक्रम आणि अनेक मान्यवरांच्या पुरस्कारांनी असा हा सोहळा सजणार आहे. त्याला पुन्हा एकदा मी माननीय अध्यक्षांच्या वतीने विनंती करतो आपण सगळ्यांनी जरूर या. फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम न करता बालगंधर्व परिवार ट्रस्ट सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. या 3 दिवसीय महोत्सवामध्ये आरोग्य शिबिर, मोफत चष्मे वाटप याही गोष्टी तिथे संपन्न होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नेत्र तपासणी सुद्धा होणार आहे. त्याचाही आपण सगळ्यांनी नक्की लाभ घ्यावा आणि मुख्य म्हणजे YouTube आणि फेसबुकवर हा कार्यक्रम बालगंधर्व परिवार या चॅनलवर लाईव्ह प्रदर्शित होणार आहे.